मुख्यमंत्री आणि सत्तेच्या समीकरणाबद्दल निर्णय घेण्यासाठी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीत भाजपा श्रेष्ठींशी चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली जाहीर. महायुतीच्या हितासाठीची भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी मनाचा सुसंस्कृतपणा दाखवल्याचा सर्व शिवसैनिकांना अभिमान. उदय सामंत. उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केला असता तर निकाल वेगळे असते असं सांगत पक्षातून स्वबळाचे सूर उमटत असल्याचा अंबादास दानवे यांचा दावा. वाढीव मतदानाबद्दलच्या शंकांचं निवडणूक आयोगाकडून निरसन. महाविकास आघाडीकडून मात्र आकडेवारीसह ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह कायम. गौतम अदानींवर अमेरिकेत झालेल्या आरोपांसह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या 728व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक अलंकापुरीत दाखल. 55व्या इफ्फीचा आज रंगतदार कार्यक्रमानं समारोप. लंपननं जिंकला सर्वोत्कृष्ट वेबसिरीजचा पुरस्कार तर घरत गणपतीच्या दिग्दर्शकानं जिंकला पदार्पणाचा पुरस्कार. आणि राज्यात थंडीचा कडाका वाढला. पुढील 2 दिवस थंडीचा जोर राहण्याची शक्यता.